सातारा ही भूमी आहे शूर मराठ्यांची, ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेणारे छत्रपती शाहू महाराजांनी सिंहासन स्थापले, तोच हा सातारा। हीच ती धरती जिथे प्रत्येक किल्ला, प्रत्येक दगड शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाच्या कथा सांगतो। अजिंक्य तारा, सज्जनगड आणि या परिसरातील प्रत्येक डोंगर आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात। हे फक्त सातारा नाही, हे मराठा अभिमानाचं हृदय आहे। साताराच्या या भूमीला जसं शौर्याचं वरदान लाभलंय, तसंच निसर्गाचंही सौंदर्य इथे ओतप्रोत भरलेलं आहे। या पर्वतरांगांमध्ये हिरव्यागार झाडांच्या कुशीत एक लपलेला रत्नासारखा धबधबा दडलेला आहे, ज्याचं नाव आहे केळवली धबधबा। पावसाळ्यात तर इथे निसर्गाचा थाट काही वेगळाच असतो। पाण्याचा सुंदर आणि मनमोहक आवाज, धुक्यात हरवलेली पायवाट आणि सभोवतालचं शांत हिरवं विश्व, हे सगळं मिळून एखाद्या चित्रासारखं दृश्य तयार करतं। धबधब्याची थंड पाण्याची सरी अंगावर घेताना जणू निसर्ग स्वतः तुमचं स्वागत करतो असं वाटतं। नमस्कार मंडळी, मी प्रथमेश माने, सह्याद्रीचा एक ट्रेकर महाराष्ट्रातून माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। ज्या ठिकाणी मी आज पोहोचलोय तिथे खरंच खूप जैवविविधता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मला देखील पाहायला मिळाली। इतका सुंदर परिसर, हिरव्यागार सह्याद्रीने नटलेला, धुक्यात हरवलेला, खरंच खूप मनमोहक आहे। माझा प्रवास सुरू झालेला माझ्या गावापासून, त्यामुळे केळवली वॉटरफॉल्स तिथून जवळपास 2 तासाच्या अंतरावर आहे। सज्जनगडाच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याला पकडून मी उरमोडी धरणाच्या कडेकडेने केळवली वॉटरफॉल्सकडे निघालो। केळवली वॉटरफॉल्सला जाण्याआधी मला पोचावे लागते केळवली गावात, पण तिथपर्यंत जाईपर्यंत जे सुंदर महाराष्ट्राचं सौंदर्य दिसत होतं ना, ते खरंच खूप मनमोहक होतं। पिवळी सोनकीची फुलं, त्यावर बसणाऱ्या मधमाशा आणि वाटेत दिसणारा लांब लांबपर्यंत पसरलेला सह्याद्री खरंच खूप मनमोहक दिसत होतं। जवळपास 2 तासानंतर मी केळवली गावात पोहोचलेलो। ह्या गावाचं अंतर मुंबईपासून 290 ते 300 किलोमीटर पकडू शकता, तर पुण्यापासून जवळपास 150 किलोमीटर। मी माझ्या गावातून आलेलो म्हणून जवळपास 55 किलोमीटरचं अंतर आहे, ज्याला 2 तास लागले, पण प्रवास खरंच खूप सुंदर होता। गावात आल्यावर पार्किंग केल्यावर इथल्या भातशेती आपल्याला दिसायला लागतात। सध्या महाराष्ट्रात भरपूर पाऊस असल्यामुळे इथल्या जुन्या झाडांवरती, कोंडक्यांवरती आपल्याला मशरूम्स उगवलेले दिसून येतात। त्याचबरोबर मला दिसला ब्लू मॉर्मॉन बटरफ्लाय, ह्याला महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हटलं जातं। शास्त्रीय नाव बघायला गेलो तर पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर असं नाव आहे। हे फुलपाखरू आकाराने मोठं, आकर्षक आणि राजेशाही दिसणार असतं। हे फुलपाखरू प्रामुख्याने कोकण, सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या परिसरात आढळतं। सध्या चारी बाजूंना मला धबधबे दिसून येत होते, कारण का सध्या महाराष्ट्रात पाऊसच तेवढा जोरात पडत होता। सुरुवातीला थोडासा असा चिखल पाहायला मिळतो, त्यानंतर पायवाट दिसून येते। गडद जंगल आणि हिरवगार नटलेलं सौंदर्य या सह्याद्रीला पूर्णपणे वेढलेलं इथे दिसून येतं। तुम्ही पाहाल तिथे हिरव्यागार शालीने नटलेला सह्याद्री आणि सातारा दिसून येतो। वाटेतच आपल्याला जनाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं। ह्याच्याबद्दल थोडंसं अजून जाणून घेतल्यावर समजलं की अशी आख्यायिका आहे, जर का इथे मंदिर बांधायचं असेल तर ते एका रात्रीत बांधलं तरच पूर्ण होईल, आणि त्यामुळे इथे मंदिर कोणी बांधूच शकत नाही। पुढे गेल्यावर 2 फाटे फुटलेले दिसतात। आपल्याला डावीचा रस्ता पकडून केळवली वॉटरफॉल्सकडे जायचंय। समोर थोडासा अस्पष्ट असा केळवली धबधबा दिसायला लागलेला, आणि हीच समोरची पायवाट पकडून आपल्याला त्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायचं आहे। निसर्ग सध्या खरंच खूप सुंदर आहे। केळवली धबधबा पण अप्रतिम दिसतोय, आणि हे सगळं शूट करेपर्यंत माझा भाऊ पुढे जाऊन माझ्यासाठी थांबत होता, वाट पाहत होता, कारण जे काय चांगलं दिसेल ते मला शूट करावं लागत होतं। हे आमचं नेहमीचंच। दादाबरोबर मी आधी वजराई वॉटरफॉल्स केलेला, तुम्ही जर का तो पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। हा आहे तो दिसणारा केळवलीचा धबधबा। खूप सुंदर, प्रचंड आणि प्रशस्त असा दिसून येतो। जवळपास 300-350 फुटाचं त्याची उंची असू शकते।
काही ड्रोन शॉट्स मी घेतले, पण सगळा ट्रेक झाल्यानंतर. आपण जेव्हा केळवली धबधब्याकडे चालत जातो तेव्हा उजवीकडे आपल्याला डोंगर दिसतो आणि त्या डोंगरांमधून वाहत येणारा धबधबा सुद्धा अप्रतिम आहे. केळवलीसारखा मोठा किंवा उंचावरून पडणारा नसेल, पण तरी त्याची सुंदरता काही कमी नाही होत. म्हणून म्हटलं हे साईडचे छोटे छोटे धबधबे देखील ड्रोनमध्ये टिपूया. आणि हे सगळे उजवीकडून वाहत येणारे धबधबे खाली येऊन झरे होतात, जे झरे आपल्याला ओलांडावे लागतात. आणि असल्या झऱ्यांमध्ये जे मोठे मोठे पाषाण आहेत, दगड आहेत, त्यांच्यावरती ॲल्गल ग्रोथ, शेवाळ उगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्यावरती पाय ठेवताना जरा सांभाळूनच. सतीश दादाला बॉटनीमध्ये खूप इंटरेस्ट. वेगवेगळे वनस्पती त्यांना पाहायला, ओळखायला खरंच खूप आवडतात. आणि त्यांना मिळालं आवळ्याचं झाड. मग काय, त्यांनी काढून दिला एक आवळा खायला. पुढे चालत जाताना मला हॅमरहेड वर्म पाहायला मिळाली. खूप सुंदर दिसत होती, पण सुंदर दिसणाऱ्या गोष्टींनाच हात लावू नये. असं म्हणतात, ह्यांना हात लावल्यावर आपल्याला खाज येऊ शकते, इचिंग होऊ शकतं. कारण थोडंसं विष निसर्गाने त्यांना प्रदान केलेलं आहे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. पुढे चालत आल्यावर मला अशीच एक छोटीशी ट्रेल पाहायला मिळाली, जी आपल्याला केळवली धबधब्याकडे घेऊन जात होती. आणि आता आम्ही खूप जवळ पोहोचलेलो केळवली धबधब्याच्या, पण तरी पण आवाज जोरात येत होता, पण स्पष्टता तेवढी नव्हती दिसणार. अजून जसे जसे आम्ही पुढे जात गेलो तसे केळवली धबधबा क्लिअर दिसायला लागला. त्याचे येणारे पाणी ओढा बनून समोरून आमच्या वाहत होतं. एक खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण इथे तयार झालेलं. आणि या वातावरणामध्ये फक्त आम्ही दोघेच होतो. कारण मला रिसेंटली समजलं गव्हर्नमेंटनी, साताऱ्याच्या कलेक्टरांनी इथे येणं बॅन केलेलं होतं. केळवली धबधब्याच्या समोर आता पोचलेलो आणि माझी इच्छा आहे तुम्ही हे दृश्य पाहावे. केळवलीचा हा धबधबा खरंच खूप मनमोहक वाटला. तेवढाच तो उग्र देखील आहे. कारण जेवढा जास्त पाऊस महाराष्ट्रात सह्याद्रीत पडणार, तेवढाच जास्त फोर्स या धबधब्यांना येतो. त्यामुळे हे जेवढे सुंदर आहेत तेवढेच धोकादायक देखील आहे. हा आहे केळवली धबधब्याचा ड्रोन शॉट. ह्यात आपण पाहू शकता की हा धबधबा 2 पॅचेसमध्ये वाहतो. आपण आत्ता फक्त पहिल्या पॅचमध्येच आहोत आणि तोच पाहायला मिळतो. सेकंड पॅचमध्ये जाता येत नाही. इतक्या फोर्सने हा धबधबा वरनं कोसळतो की ह्याचे तुषार लांब लांबपर्यंत जातात आणि त्यामुळे इथल्या झाडांवरती, वनस्पतींवरती भरपूर शेवाळ उगवलेलं दिसतं. त्यामुळे चालत असाल, खडकांवरती पाय ठेवत असाल तर जरा सांभाळूनच. तर मग हे आहेत सतीश दादा, ज्यांच्याबरोबर आज मी आलेलो. खूप चांगले चांगले फोटोज, व्हिडिओज काढले त्यांनी. माझे सुद्धा चांगले फोटोज आणि व्हिडिओज घेतले. पण खरंच मनमोहक दिसणारा हा केळवली धबधबा अप्रतिम आणि अविस्मरणीय आहे. आम्ही जवळपास 2 तास इथेच थांबलो, कारण थोडीशी मनामध्ये धाकधूक देखील होती. कारण हे जंगल सध्याच्या स्थितीमध्ये बंद होतं आणि आम्ही ज्यावेळेस आलेलो त्यावेळेसच त्याच्यावरचा बॅन उठला होता. कारण ह्या समोरच्या केळवली धबधब्याच्या तळ्यामध्ये कोणीतरी बुडून मृत्यू पावलेलं आणि त्याचमुळे कलेक्टरांनी हा धबधबा बंद केलेला सामान्यांसाठी. एक आठवणीत मस्त असा साठवलेला हा केळवली धबधबा खरंच अविस्मरणीय. मी तरी कधीच विसरणार नाही. इथे भरपूर वेळ घालवल्यावर, भरपूर असा अनुभव घेतल्यावर, इथला पाऊस काय बंद होत नाही हे समजल्यावर आम्ही म्हटलं आता वेळ झाली आहे निघायची. कारण इथून काय मला ड्रोन शॉट्स घेता येणार नव्हते. पण हा परिसर खरंच येण्यासारखा आहे, अनुभवण्यासारखा आहे. केळवली धबधब्याच्या वरच्या पॅचमध्ये आपण आज व्हिजिट केलेली. खालचा जो भाग दिसतोय, जो खरंच खूप सुंदर आहे, पण तो तेवढाच धोकादायक देखील आहे. गावातल्यांशी चर्चा करताना समजले की तिथे जायला कुठलीच तशी पायवाट नाहीये. त्यामुळे रिस्क घेऊ नका. असे काही व्लॉग्स पाहून एक्साइट होऊ नका. जिथे जायचं नाहीये तिथे जाऊ नका. आता आम्ही लागलेलो आमच्या परतीच्या प्रवासाला. केळवली धबधब्याचा मनमोहक आणि सुंदर असा अनुभव घेतलेला आणि काही क्षण न विसरणारे इथे घालवलेले. परतीच्या मार्गाला लागल्यामुळे परत त्याच वाटेने आम्ही गाडीकडे निघालो, केळवली गावाकडे निघालो. पण तरी पण तुम्ही पाहू शकता, येताना सुद्धा पाऊस सुरू होता आणि जाताना सुद्धा ड्रिझलिंग तसंच सुरू आहे.
परतत असताना वाटेत आम्हाला बरीच गुरं लागली आणि त्यांच्याबरोबर आलेले गुराखी देखील होते. त्यांच्याशी चर्चा केल्यावर समजले इथे अस्वल आहेत, इथे बिबट्या आहेत आणि पट्टेरी वाघ देखील आहे, पण खूप कमी प्रमाणात ते दिसलेले, पण त्यांचं अस्तित्व नक्कीच आहे. डॉगेश भाऊ होते त्यांच्याबरोबर आणि पावसामध्ये मस्त गुराख्यांबरोबर ते फिरत होते. परतीच्या वाटेवर असताना थोडंसं एक्सप्लोर करूया म्हटलं आणि एका टोकाकडे गेलो डोंगराच्या. तिथे गेल्यावर तिथून मला केळवली धबधबा सुंदर असा दिसायला लागलेला. जो आत्तापर्यंत मी फक्त वरचा पॅचच समजत होतो तो मला इथे दिसून आलेला. इथूनच मला दिसला की केळवली धबधब्याला सेकंड पॅच देखील आहे आणि इथूनच ड्रोन शॉट्स घेतले आणि परत पावसाची रिपरिप सुरू झाली. गुलाबी तेरडा, सोनकीची फुलं ही सगळी वाटेत आपल्याला दिसत जातात. पूर्ण व्लॉगमध्ये आपण पाहिलं की हा परिसर किती सुंदर आहे, पण माणसांनी येऊन इथे घाण करायला सुरू केलीच आहे. वाटेत जाताना येताना जरा काळजी घ्या, कारण जळू तुम्हाला चिटकू शकतो. ह्या असल्या पाल्या पाचोळ्यांमध्ये जळू राहतात, त्यामुळे पाय ठेवताना सांभाळून ठेवा. मी तर म्हणेन शूज घालून येत जा, फुल पॅन्ट घालून येत जा. गाडी घेतली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. समोर अप्रतिम आणि वेगळ्या अँगलमधनं आता दिसणारा उरमोडीचं धरण मला दिसत होतं. अप्रतिम निसर्ग आहे इथला, खूप सुंदर आहे इथे. आणि वाटेमध्ये मला लांडोर दिसली. शूट करेपर्यंत ती माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करायला लागली. पण असे अनुभव असल्या निसर्गात आणि साताऱ्यात तुम्हाला नक्की अनुभवायला मिळतात. यांना जास्त डिस्टर्ब न करता गाडी काढली आणि पुढे गेलो तर मंकेश भाई निवांत बसलेले, पलीकडे पाय सोडून बसलेले, पण माझी गाडी आल्यावर माझ्याकडे तोंड करून बसले. काय बघत होते त्यांनाच माहिती. तर मग असा हा सुंदर प्रवास या व्लॉगमध्ये मी टिपायचा प्रयत्न केलेला. माझा एक सुंदर अविस्मरणीय अनुभव या व्लॉगमध्ये मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तो तुम्हाला आवडला असेल. या उरमोडीच्या धरणावरती अजून अर्धा तास आम्ही भावंडांनी घालवला आणि निघालो घराकडे. केळवली धबधब्याचे ड्रोन शॉट्स अप्रतिम आलेले. ते शॉट्स मला खरंच खूप आवडले, म्हणून म्हटलं फक्त हार्ड डिस्कमध्ये ठेवण्यापेक्षा या व्लॉगमध्ये आपण जेवढे चांगल्या रीतीने सादर करून दाखवता येतील ते दाखवूया. त्यामुळे या व्लॉगच्या एंडला मी माझे ड्रोन शॉट शेअर करतोय जे मला आवडलेले. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल. तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बरेच असे नवीन कॉन्टेंट आणि अनुभव मी माझे शेअर करत असतो. भेटूया अशाच एका भन्नाट अनुभवासकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.